आता आपण 10वीच्या एक्झामच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामधले जेवढे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा जे बघणार आहोत ते फक्त धड्याखाली चॅप्टरच्या खाली जेवढे क्वेश्चन्स दिलेले आहेत जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे डिस्क्रिप्टिव्ह आहेत, शॉर्ट नोट, गिव्ह रिझन्स किंवा जे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर असतात ते नाही बघणार आहे, आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह यासाठी महत्त्वाचे असतात की हे जरा इझी मार्क्स असतात. म्हणजे जर हे एकदा का व्यवस्थित समजले तर हे आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह, तर आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पण आपण काय बघणार आहोत तर चॅप्टरच्या खाली जेवढे प्रश्न दिलेले आहेत आपण ते बघणार आहोत. म्हणजे त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग किंवा जे फाइंड ऑड वन आउट किंवा ट्रू ऑर फॉल्स हे जे क्वेश्चन्स असतात आपण ते बघणार आहे. पण यामध्ये फक्त पहिल्यांदा आपण जे बघणार आहोत ते चॅप्टरच्या खाली दिलेले प्रश्नच बघणार आहोत फक्त. तर आपण आता चॅप्टरच्या खाली जे प्रश्न आहेत ते बघू. आणि त्यामध्ये हा पहिला चॅप्टर आहे आपला, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये हा क्वेश्चन नंबर 1 आहे. आणि हा क्वेश्चन आहे स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल. आणि आपल्याला काय करायचं आहे तर मॅच द पेअर करायचं आहे. पण हे मॅच द पेअर करताना आपल्याला कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 असं दिलेलं आहे. तर आपल्याला कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 यांच्या मॅच द पेअर्स करायच्या आहेत. तर आता यामध्ये आहे पहिला हा आहे कॉलम 1मध्ये आहे पहिला मास. आणि आपण नेहमी क्वेश्चन सॉल्व करताना पहिल्यांदा काय करायचं असतं तर क्वेश्चन हा आपण व्यवस्थित वाचायचा. तर क्वेश्चन काय आहे, पहिला आहे मास आणि त्याच्या कॉलम 1मध्ये काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि त्याच्यानंतर 0 ॲट द सेंटर आहे. दुसरं काय आहे वेट. आणि वेटच्या सेकंड कॉलममध्ये क्वेश्चनमध्ये काय दिले kg दिले. आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय आहे मेजर ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर पुढं काय आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि सेकंड कॉलममध्ये काय दिले न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिले सेम इन द युनिवर्स. आणि चौथ्या कॉलममध्ये काय दिले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. दुसऱ्या कॉलममध्ये दिले कॅपिटल N जे आहे न्यूटन. आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिले डिपेंड्स ऑन हाईट. तर आता आपण हा सॉल्व करायला बघू. आपण क्वेश्चन वाचला आणि आपल्याला बघायचं आहे आता मास. मास म्हणजे काय असतं तर मास. आणि आपल्याला सेकंडमध्ये काय बघायचं आहे तर सेकंडमध्ये बघायचं आहे आपल्याला युनिट. तर मासचं युनिट असतं किलोग्रॅम. मासचे SI युनिट्स हे सेकंड कॉलममध्ये जे दिलेले आहेत ते SI युनिट्स. आणि मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम. त्यामुळं मासला काय येईल kg येईल. सेकंड कॉलममध्ये काय येईल kg. आणि आता थर्ड कॉलममध्ये काय येईल. तर आता इथं 2 करेक्ट आन्सर्स आहेत. पहिलं म्हणजे मासची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये मासला मेजर ऑफ इनर्शिया असं पण म्हणतात. मासची डेफिनेशनच ही आहे मेजर ऑफ इनर्शिया म्हणजे मास. त्यामुळे हे एक करेक्ट आन्सर आहे. दुसरं एक करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सेम इन द युनिवर्स. मास आणि वेटच्या डिफरन्समध्ये आपण हे बघितलं होतं की मास ऑलवेज रिमेन्स सेम इन द युनिवर्स. मास हे कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नसतं. त्यामुळं मास हे सेम इन द युनिवर्स हे पण करेक्ट आन्सर आहे. पण आपल्याला मॅच द पेअर्स करायचे आहे. त्यामुळं आपण इथं मासची जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार आपण मासला पेअर काय देणार आहे मेजर ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर पुढं काय आहे वेट. वेटचा SI युनिट काय आहे तर वेट हा एक टाईपचा फोर्स आहे. त्यामुळं वेटचा SI युनिट काय असेल फोर्सचंच SI युनिट. आणि ते आहे न्यूटन. त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल N. त्याच्यानंतर तिसऱ्या पेअरमध्ये काय येईल तर वेट हे डिपेंड असतं हाईटवरती. हाईट इन द सेन्स डिस्टन्सवरती. आणि ग्रॅव्हिटी ही हाईटनुसार चेंज होते. त्यामुळं वेट पण हाईटनुसार चेंज होतं. म्हणजे ॲक्च्युली वेट म्हणजे काय असतं मास इंटू ग्रॅव्हिटी असतं. तर मास सेम राहणार आहे पण ग्रॅव्हिटी मात्र सेम राहणार नाही. त्यामुळं ग्रॅव्हिटीवरती वेट डिपेंड असतं आणि ग्रॅव्हिटी ही हाईटवरती डिपेंड असते. त्यामुळं वेट हे पण हाईटवरती डिपेंड असतं. त्यामुळे याला काय पेअर येईल डिपेंड्स ऑन हाईट. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं तर असं ॲक्सेलरेशन जे फक्त आणि फक्त ओनली अँड ओनली ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे जे मिळतं ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. ज्यामध्ये दुसरा फोर्स असला तर ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण मानत नाही. त्याच्यावरती फक्त एकच ॲक्टिंग फोर्स पाहिजे आहे. आणि तो कोणता असायला पाहिजे तर तो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असायला पाहिजे. त्यामुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता याच्यासाठी कुठलं उत्तर येईल तर आपण मेजर ऑफ एनर्जी हे उत्तर दिलेलं आहे आणि डिपेंड्स ऑन हाईट हे दिलेलं आहे.
आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, कारण न्यूटनच्या म्हणण्यानुसार कोणत्याही ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास असेल, म्हणजे आपल्या अर्थचा सेंटर आहे, अर्थचा सेंटर हे सगळ्या वस्तूंना स्वतःकडे खेचायला बघत असतं. त्यामुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सेंटर ऑफ द अर्थला नेहमी 0 असते. त्यामुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याला उत्तर येईल 0 ॲट द सेंटर. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं सेकंड कॉलममध्ये काय येईल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं आपल्याला युनिट पाहिजे. आता ॲक्सेलरेशन आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे हे आहे ॲक्सेलरेशन, आणि ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपलं डिस्टन्सचं युनिट किंवा डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर. त्यानंतर वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. आणि त्याला पुन्हा एकदा टाईमने डिवाइड केलं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर कशाचं युनिट येतं? ॲक्सेलरेशनचं. त्यामुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जरी असलं तरी हे आहे मात्र ॲक्सेलरेशन, आणि त्यामुळे त्याचं युनिट येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि याचा युनिट आहे ते म्हणजे एकच राहिलेलं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, NM स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि याच्यासाठी चौथं काय येईल तर सेम इन द युनिवर्स. ॲक्च्युली हे मासला पण आलं असतं, पण आता हे सेम इन द युनिवर्स हे इथं येतं. आणि सेम इन द युनिवर्स हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, याच्या नावातच हा कॉन्स्टंट शब्द आहे. त्यावरून हे कळतच आहे की हे युनिवर्समध्ये सेमच असायला पाहिजे आहे, त्यामुळेच त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो आहे. तर हे आपण 4 पेअर बघितल्या, आणि याचे हे आपण उत्तर बघितलं, आणि हे आहे आता उत्तर. मासचं युनिट काय आहे? kg. आणि त्याचे डेफिनेशन काय आहे? मेजर ऑफ इनर्शिया. ॲक्च्युली मास इज सेम इन द युनिवर्स, पण इथं आपण मेजर ऑफ इनर्शिया करणार आहोत. दुसरं वेटचं युनिट काय आहे तर वेट हे एक टाईपचा फोर्स आहे, आणि त्याचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि वेट हे हाईटवरती डिपेंड असतं. रिझन वेट हे ग्रॅव्हिटीवरती डिपेंड असतं. वेट इज इक्वल टू मास इन टू ग्रॅव्हिटी. वेट इज इक्वल टू mg. आता ग्रॅव्हिटी ही हाईटवरती डिपेंड आहे, आणि त्यामुळं वेट हे हाईटवरती डिपेंड आहे, त्यामुळे याला पेअर ही येईल. तिसरं काय आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय आहे तर ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि हे ॲट द सेंटर ऑफ द अर्थ 0 असतं, त्यामुळे याला काय येईल? 0 ॲट द सेंटर येईल. आणि त्यानंतर चौथं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, आणि नावातच आहे कॉन्स्टंट, त्यामुळं हे सेम इन द युनिवर्स हे याचं उत्तर येईल. तर आपण हे मॅच द पेअर बघितलं. पहिल्या चॅप्टरमध्ये हा एकच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे जो चॅप्टरच्या खाली दिलेला आहे, त्यामुळे पहिल्या चॅप्टरमध्ये हा एकच स्क्वेअर आहे. यामध्ये आपण SI युनिट्स आणि त्याच्या प्रॉपर्टीमधल्या एखाद्या प्रॉपर्टी असं मॅच द पेअर केलेलं आहे. आपण SI युनिट्स पुन्हा एकदा जरा बघू. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट हे याचं युनिट असतं मीटर. त्यानंतर व्हेलॉसिटीचं किंवा स्पीडचं युनिट असतं मीटर पर सेकंड, आणि ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर वेटचं युनिट असतं न्यूटन, कारण हा वेट हा एक टाईपचा फोर्सच असतो. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि हा झाला चॅप्टर 1 मधला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. आता आपण बघू चॅप्टर 2 मधला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. आणि चॅप्टर 2 मध्ये आहे, चॅप्टर 2 आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण आता एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या ऑब्जेक्टिव्ह करायला बघू. आपण 2 व्हिडिओ बनवू याचे, पण सगळ्या चॅप्टरचे असेच बघू, कारण आपल्याला पेपर देताना पण असेच द्यायचे आहेत. तर आपण आता सेकंड चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि आता त्यामध्ये आपण बघू पहिला क्वेश्चन काय आहे तर रिअरेंज द कॉलम 2 and 3 सो ॲज टू मॅच कॉलम 1. म्हणजे आपण पुन्हा तेच करायचं आहे जे पहिल्या चॅप्टरच्या क्वेश्चनसाठी केलेलं, की कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 यांचं मॅच द पेअर्स करायचं आहे. तर आपण आता क्वेश्चन वाचू. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? पहिला आहे कॉलम 1 ट्रायड, कॉलम 2 आणि कॉलम 3 असं दिलेलं आहे. आता ट्रायड आपल्याला काय माहिती आहे? तर ट्रायड आपल्याला माहिती आहे की 3 पहिले एलिमेंट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचे प्रयत्न होते, आणि ते पहिल्या तिघांचं नाव काय आहे तर ट्रायड आहे, त्याच्यानंतर ऑक्टेव्ह आहे, आणि त्याच्यानंतर मेंडेलिफचा पिरियॉडिक टेबल आहे. आणि याचा सिक्वेन्स हाच आहे. आणि याच्यानंतर ट्रायड कोणी दिले आपल्याला माहिती आहे? डोबेरानरने दिले.
ऑक्टेव कोणी दिले? ऑक्टेव दिले न्यूलँड्सने दिले. आणि पहिला जो पिरियॉडिक टेबल आहे तो कोणी दिला? मेंडेलिफने दिला. आणि त्यानंतर जो आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो पण मोस्लेने दिला. त्यामुळं आपला हा सिक्वेन्स आहे. तर आता आपण मॅच द पेअर करायला बघू. पहिलं काय आहे? ट्रायड. ट्रायडचं काय येतं आहे? तर ट्रायडचे आपल्याला ह्या तर जोड्या मिळालेल्याच आहेत. आता बघू ट्रायडला काय येतं, तर लाईटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन द ॲटम. लाईटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे हे येणार नाही आहे. कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. कॉन्सन्ट्रेटेड मास आणि पॉझिटिव्ह चार्ज हे न्यूक्लियसचं असतं, त्यामुळं हे पण येणार नाही आहे. ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास आहे, तर हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ट्रायड बनवताना डोबेरायनरने काय केलं होतं, तर डोबेरायनरने 3 एलिमेंट्स घेतले, ज्यामध्ये पहिला एलिमेंट असेल तो लायटर ॲटॉमिक मासचा असेल, आणि तिसरा एलिमेंट असेल तो हायर ॲटॉमिक मासचा असेल, आणि दुसरा एलिमेंट त्याने असा सिलेक्ट केला जो पहिल्या आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज असेल. आणि त्याने हे सांगितलं होतं की या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज समान असतात, जे की ऑब्व्हियसली चुकीचं होतं. पण पहिला जो अटेम्प्ट होता तो हा होता की ट्रायड, ज्यामध्ये फर्स्ट आणि थर्डचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे सेकंड एलिमेंट असेल आणि 3 ॲटॉमिक मासच्या प्रॉपर्टीज समान आहेत असं डोबेरायनरने सांगितलं होतं. त्यामुळं हे आपली ट्रायडसाठीची जोडी येईल ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास, आणि कॉलम 3मध्ये येईल डोबेरायनर. त्यानंतर पुढचं आहे ऑक्टेव. ऑक्टेव आपण बघितलं की कोणी दिलं होतं? न्यूलँड्सने दिलं होतं. आणि न्यूलँड्सने काय सांगितलं होतं की पहिल्या आणि 8व्या फर्स्ट अँड 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या सेम असतात. तर फर्स्ट आणि 8th एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज या सिमिलर असतात असं आपल्याला न्यूलँड्सने सांगितलं होतं. तर आपण त्याच्याशी कुठला ऑप्शन येतो आपला? तर प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट सिमिलर टू द फर्स्ट एलिमेंट हे आपलं येतं. त्यामुळं आपल्याला कोणती जोडी भेटेल ऑक्टेवला? प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट अँड 8th एलिमेंट भेटेल. आणि हे कोणी दिलं होतं? न्यूलँड्स. तर हे झालं आपलं तिसरं आन्सर. त्याच्यानंतर आपलं पुढं काय आहे, तर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरच्या बाबतीत आपल्याला काय माहिती आहे, तर ॲटॉमिक नंबर आपण कशाला म्हणतो, तर एखाद्या एलिमेंटच्या ॲटममध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत. प्रोटॉन्सच्या नंबरला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर, आणि जो प्रोटॉनचा नंबर असेल तोच ॲटॉमिक नंबर आहे. त्यामुळे ॲटॉमिक नंबरला आपला ऑप्शन काय येईल, तर प्रोटॉनशी जो रिलेटेड असेल तो येईल. आणि तो काय आहे, तर प्रोटॉनला काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि प्रोटॉन कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये असतो. तर आता त्याच्याशी मिळता जुळतं कोण आहे आपल्या, तर पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो, त्यामुळे न्यूक्लियसचा ओव्हरऑल चार्ज हा पॉझिटिव्ह असतो. पण ॲटॉम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, त्यामुळे जितके प्रोटॉन असतील तितकेच इलेक्ट्रॉन असतात. पण इलेक्ट्रॉन हे कुठं असतात? न्यूक्लियसच्या बाहेर. त्यामुळे न्यूक्लियसचा चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. आणि त्यामुळं ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन, आणि ते असतं काय असतं, तर पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस असतं. आता ॲटॉमिक नंबर ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबल येईपर्यंत त्या कन्सेप्टला जास्त महत्त्व दिलं गेलं नव्हतं. ते कोणी दिलं होतं, तर ते दिलं होतं मोस्लेने. त्यामुळं आपला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो मोस्लेने बनवला, आणि तो कशाच्या जोरावर बनवला आहे? ॲटॉमिक नंबरच्या. आपला जो आत्ता जो आपण पिरियॉडिक टेबल वापरतो तो कशावर बनलेला आहे? मोस्लेच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरवरती बनलेला आहे. हा एकच टेबल आहे जो ॲटॉमिक नंबरवरती आहे. बाकी ट्रायड, ऑक्टेव आणि मेंडेलेफचा पिरियॉडिक टेबल हे तीनही ॲटॉमिक मासवरती बनलेले आहेत. तर ही आपली तिसऱ्यासाठी पेअर झाली. चौथ्यासाठी काय आहे, तर पिरियड. पिरियडच्या बाबतीत आता एक गोष्ट काय लक्षात ठेवायची पेपरमध्ये एक्झाम सॉल्व करताना, हे काही असं होणार नाही की बरोबर हाच क्वेश्चन येईल. बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या चॅप्टरचे मिक्स क्वेश्चन येतात, आणि तेव्हा आपल्याला एखादी मॅच द पेअर आपल्याला जमली नाही, तर आपण तेव्हा काय करू शकतो, तर आपल्याला जे माहीत आहे आपण ते सॉल्व करू आणि याकडं नंतर परत येऊ. तर मग आपण काय करू यावरती, की पिरियड समजा आपल्याला याचं उत्तर माहीत नसेल तर आपण काय करू शकतो, तर आपण हे एक केस म्हणून सध्या आपण पिरियडला बाजूला ठेवूया. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया, ते म्हणजे न्यूक्लियस. आता
न्यूक्लियस आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस कुठं असतं, ॲटमच्या आतमध्ये असतं. म्हणजे ॲटम हा न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स यापासून बनलेला आहे. त्यामुळे न्यूक्लियस हा कुठं असतो, सेंटर ऑफ द ॲटमला असतो. आणि याच्याविषयी काय इम्पॉर्टंट आहे तर न्यूक्लियसविषयी आपल्याला काय माहिती आहे तर हे आपलं उत्तर येतं कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. आपण आत्ताच बघितलं की न्यूक्लियसचा चार्ज कुठला असतो, तर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रॉनवरती चार्ज नाही, त्यामुळं न्यूक्लियसचा चार्ज हा पॉझिटिव्ह आहे. ॲटमचा चार्ज एकत्रित मिळून हा न्यूट्रल असतो, कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे नेहमी समान असतात आणि त्यामुळं प्रोटॉनचा पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज एकमेकांना कॅन्सल होतात. पण न्यूक्लियसवरती कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह असतो. दुसरे एक इथं काय दिलं आहे की कॉन्सन्ट्रेटेड मास. आता जेव्हा आपण ॲटॉमिक मास मोजतो तेव्हा ॲटॉमिक मास मोजताना आपण फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्यांच्याच मासची ॲडिशन करतो, इलेक्ट्रॉनचा मास आपण घेत नाही. रिझन हे आहे की इलेक्ट्रॉनचं मास हे खूप कमी असतं, इतकं कमी असतं की ते नाही घेतलं तरी चालतं. त्यामुळे ॲटॉमिक मास घेताना आपण फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच घेतो, इलेक्ट्रॉनचं मास घेत नाही, कारण ते खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे, ते निग्लिजिबल आहे. त्यामुळं आपण ॲटॉमिक मास घेताना प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं घेतो. आणि हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही कुठं असतात, न्यूक्लियसमध्ये असतात. त्यामुळे जेव्हा आपण ॲटमचा मास कन्सिडर करतो तेव्हा आपण फक्त न्यूक्लियसचाच मास कन्सिडर करतो. त्यामुळं न्यूक्लियसला काय येईल, हे कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याला पुढची कोणती जोडी येईल तर न्यूक्लियसचा शोध कोणामुळे लागला होता, तर न्यूक्लियसचा शोध लागला होता रुदरफोर्डमुळं. तर त्याला उत्तर कोण येईल, आपलं रुदरफोर्ड येईल. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे, इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन हा आपण आत्ताच बघितलं की न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात, न्यूक्लियसच्या भोवती हे इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि हे खूप कमी मासचे असतात. त्यामुळे आपण ॲटमचा मास मोजताना यांचं मास मोजतच नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनविषयी काय तर लायटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ॲन ॲटम. लायटेस्ट आहे हे आपण बघितलं आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. प्रोटॉनचा पॉझिटिव्ह आहे, हे पी होतं प्रोटॉनचा पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनचा नावावरूनच आहे न्यूट्रल असतात, त्यामुळे याच्यावरती चार्ज नसतो. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज हा निगेटिव्ह असतो आणि हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी समान असते आणि त्यामुळे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना कॅन्सल होतात आणि त्यामुळे ॲटमचा चार्ज हा न्यूट्रल आहे, पण न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह आहे. तर आपण इलेक्ट्रॉनला जोडी कुठली आली मग, लायटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ॲन ॲटम. आणि आता याचा शोध कोणी लावला तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता सर जे थॉम्सन यांनी. आणि मग आता आपल्या एक आपण राहिलं होतं जे आपण म्हटलं होतं की आपण नंतर बघू, आता ते राहिलं होतं पिरियड. आणि आपला एकच फक्त राहिला आहे ऑप्शन, तो म्हणजे सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला जर समजा एखादं उत्तर माहीत नसेल तरीही आपल्याला ते काढता येतं. आणि कॉलम 3मध्ये पण एकच राहिलेलं आहे आणि ते म्हणजे मेंडेलिफ राहिलेलं आहे. तर हे आपलं उत्तर आहे. हे आपण आता इथं जरा थोडंसं नीट दिसत नाही आहे, त्यामुळे हे आपण इथं बघू. आणि हे आहे आपलं उत्तर, हे आहे उत्तर. याचं ट्रायड हा ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास आहे आणि याचं उत्तर काय आहे, डोबेरायनर. ट्रायड कोणी दिले, डोबेरायनर. डोबेरायनरने ट्रायड दिला, न्यूलँडने ऑक्टेव्ह दिला आणि मेंडेलिफने पिरियडिक टेबल बनवला, पण हे तीनही ॲटॉमिक मासवरती होते. त्यानंतर पुढचं आहे ऑक्टेव्ह. ऑक्टेव्हचं काय असतं तर आपल्याला ऑक्टेव्ह दिला न्यूलँड्सने आणि त्याने काय सांगितलं की 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या फर्स्ट एलिमेंटला सिमिलर असतात किंवा 9च्या सेकंडला असतील, 10च्या थर्डला असतील, असं त्याने सांगितलं की 8 नंतर प्रॉपर्टीज या रिपीट होतात. पण हे पण ऑब्व्हियसली चुकीचं नाही केलं. पण ऑक्टेव्ह कोणी दिले, न्यूलँडने. आणि प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट सिमिलर टू फर्स्ट एलिमेंट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, ॲटॉमिक नंबर. आपण ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो, प्रोटॉनला. आणि प्रोटॉनवरती काय असतं, पॉझिटिव्ह चार्ज, आणि ते कुठं असतात, न्यूक्लियसमध्ये. त्यामुळं ॲटॉमिक नंबरला पेअर काय ते पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस. आणि हा ॲटॉमिक नंबर हे महत्त्वाचं आहे किंवा ॲटॉमिक नंबरवरती बेस असलेला आपला पिरियडिक टेबल हा कोणी बनवला, मोस्ले या सायंटिस्टने बनवला. त्यामुळे त्याला पेअर काय येईल, मोस्ले येईल. त्यानंतर पुढं काय आहे, पिरियड. पिरियड काय आहे, सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युले. आणि
पिरियड, ग्रुप आणि पिरियड हे पहिल्यांदा कोणी बनवलं होतं? मेंडेलिफच्या पिरियडिक टेबलमध्ये हे ग्रुप आणि पिरियड बनलं होतं. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पण ग्रुप आणि पिरियडच आहे, पण पहिल्यांदा हे ग्रुप आणि पिरियडमध्ये कोणी अरेंजमेंट केली होती? तर मेंडेलिफने केली होती. आत्ता आपण जो वापरतोय तो मेंडेलिफचा नाही आहे, तर तो मोस्लेचाच आहे आणि जो ॲटॉमिक नंबरवरती आहे. त्याच्यानंतर पुढचा काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसची काय पेअर होते? कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. कॉन्सन्ट्रेटेड मास म्हणजे काय? तर ॲटमचं मास हे न्यूक्लियसमध्येच कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन फिरतात, पण त्यांचं मास हे खूप कमी असतं, त्यामुळं आपण ते मोजत नाही. त्यामुळं ॲटमचं मास हे कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं? तर हे न्यूक्लियसला झालेलं असतं. आणि दुसरं काय? पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह कशामुळे आहे? तर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनवरती चार्ज नाही आहे, त्यामुळं न्यूक्लियसचा ओव्हरऑल चार्ज हा पॉझिटिव्ह असतो. ॲटमचा ओव्हरऑल चार्ज हा 0 असतो, कारण जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह. प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी समान असते. न्यूक्लियस कोणामुळे आपल्याला मिळालं? तर हे रुदरफोर्डमुळे मिळालं. त्यानंतर पुढं कोण आहे? इलेक्ट्रॉन. आणि आत्ता आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉन हे खूप कमी मासचे असतात, त्यामुळे त्यांचा ॲटॉमिक मासमध्ये मास मोजत पण नाहीत. आणि दुसरं काय असतं की निगेटिव्हली चार्ज. प्रोटॉन पॉझिटिव्ह, प्रोटॉन पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, त्यामुळं ॲटमचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कॅन्सल होतो. ॲटमचा ओव्हरऑल चार्ज हा 0 असतो. आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? थॉम्सनने लावला. इलेक्ट्रॉनचा थॉम्सनने लावला आणि प्रोटॉनचा रुदरफोर्डने लावला. त्यानंतर सेकंड क्वेश्चन. चॅप्टर नंबर 2 मध्ये खूप ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. त्यामध्ये आता हा सेकंड क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट असं म्हणणं आहे यांचं. आणि पहिला क्वेश्चन काय आहे? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल इज. आपल्याला काय विचारलं आहे? आउटरमोस्ट शेलमध्ये, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये अल्कली मेटलच्या किती इलेक्ट्रॉन असतात? तर आपल्याला 4 आउटरमोस्ट ऑर्बिटमधल्या एलिमेंट्स ग्रुपची नावं लक्षात ठेवायची आहेत. जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो असतो अल्कली मेटल. जर 2 असतील तर तो असतो अल्कलाइन अर्थ मेटल. जर 7 असतील, 7 असतील तर ते असतात हॅलोजन. आणि जर समजा 8 असतील तर ते असतात नोबेल गॅसेस. पण याला एक्सेप्शन कोण आहे? हेलियम एक्सेप्शन आहे. तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर अल्कली मेटल, 2 असतील तर अल्कलाइन अर्थ मेटल, 7 असतील तर हॅलोजन, 8 असतील तर नोबेल गॅसेस आहेत. तर आता क्वेश्चन काय आहे? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल. अल्कली मेटलच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत? तर हे आहेत 1 आहे, त्यामुळे याचं उत्तर. त्यानंतर हे 4 लक्षात ठेवायचे आहेत. 1, 2, 7, 8 यांचे ग्रुप नंबर पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर ग्रुप नंबर 1. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर ग्रुप नंबर 2. आउटरमोस्टमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला आपण हॅलोजन म्हणतो, ग्रुप नंबर आहे 17. आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला आपण नोबेल गॅस म्हणतो, ग्रुप नंबर आहे 18. एक्सेप्शन हेलियम आहे. हेलियमच्या आउटरमोस्टमध्ये 2च आहे, ते ड्युप्लेट होतं ते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. अल्कलाइन अर्थ मेटल हॅव व्हॅलन्सी 2. आपण आत्ताच बघितलं अल्कलाइन अर्थ मेटलच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ग्रुप नंबर 2 आहे. धिस मीन्स, क्वेश्चन काय पण आपण एकदा बघू. अल्कलाइन अर्थ मेटल हॅव व्हॅलन्सी 2. धिस मीन्स देअर पोझिशन इन मॉडर्न पिरियडिक टेबल इज इन डॅश डॅश. तर आपण बघितलं की हे ग्रुप नंबर पण बघितले. अल्कलाइन अर्थ मेटल आउटरमोस्ट ऑर्बिट 1 इलेक्ट्रॉन, ग्रुप नंबर 1. अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांचा ग्रुप नंबर 2 आहे. तर आपण हे बघितलं. आपल्याला हे 4 ग्रुप लक्षात ठेवायचे आहेत. ग्रुप नंबर 1, 2, 17 आणि 18. 1, 2, 17, 18. 1 आहे अल्कली मेटल, 2 आहे अल्कलाइन अर्थ मेटल, 17 आहे हॅलोजन, 18 आहे नोबेल गॅस. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, सी क्वेश्चन. क्वेश्चन काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोराइड ऑफ एन एलिमेंट इज XCl. ओके.
This compound is solid having high melting point. Which of the following elements are present in same group as X? क्वेश्चन काय आहे? क्वेश्चनमध्ये यांचं म्हणणं आहे की एका एलिमेंटचा क्लोराईड आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे XCl. हा जो कंपाऊंड आहे हा असतो सॉलिड आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो. तर हा Xमध्ये कोण असू शकेल? आता आपल्याला क्लोराईड माहिती आहे X आणि Cl माहिती आहे. Cl म्हणजे क्लोरीन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 287. सो याला पाहिजे स्वतःचं आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, 288 होईल. सो याला कोण पाहिजे? तर याला असा एलिमेंट पाहिजे जो याला एक इलेक्ट्रॉन देऊ शकेल. आता एक इलेक्ट्रॉन देण्यासाठी दुसरा जो एलिमेंट असेल त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असला पाहिजे जो याला देईल. म्हणजे हा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन पाहिजे आहे. 1 इलेक्ट्रॉन कोणाच्या ऑर्बिटमध्ये असेल? तर पहिला ऑप्शन आहे Na, ॲटॉमिक नंबर 11, एलिमेंट सोडियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 281. याच्या 1 आहे त्यामुळं हा याला स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देईल आणि NaCl तयार होईल जो की सॉलिड आहे. NaCl म्हणजे कॉमन सॉल्ट, सॉलिड आहे. तर आपली ही कंडिशन सॅटिस्फाय होते, त्यामुळे आपलं उत्तर हेच असेल. पण आता आपण जर समजा क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं म्हटलं ज्याची गरज नाही आहे, पण आत्ता आपण फक्त अभ्यासाच्या दृष्टीने करू, एक्झाममध्ये करायची गरज नाही आहे. Mg मॅग्नेशियम, ॲटॉमिक नंबर 12, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 282. आता याच्या आउटरमोस्टमध्ये आहे 2. हा जर क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देऊ शकेल का? तर तो एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होत नाही, त्यामुळे हा याला देऊ शकत नाही. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम 13, सो 283. हा पण एक नाही देऊ शकत, त्यामुळं हा पण देऊ शकणार नाही. आणि त्याच्यानंतर सिलिकॉन 284. हा पण याला एक इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही आहे, त्यामुळे याला एक इलेक्ट्रॉन कोण देऊ शकतं? तर Na देऊ शकतो फक्त. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? Na जर म्हणजे सोडियमने जर एक इलेक्ट्रॉन दिला तर तो कोणता कंपाऊंड होतो आहे? NaCl, ज्याला आपण कॉमन सॉल्ट म्हणतो, जे आपण खातो, मीठ. तर हा Xच्या जागी असू शकेल, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? Na आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे? इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर नॉन मेटल फाउंड्स? तर आपला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याच्या कोणत्या ब्लॉकमध्ये नॉन मेटल्स असतात? तर आपल्यामध्ये 4 ब्लॉक आहेत, S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, D ब्लॉक एलिमेंट आणि F ब्लॉक एलिमेंट. यामध्ये जो S ब्लॉक एलिमेंट आहे त्यामध्ये फक्त ग्रुप 1 आणि ग्रुप 2चेच मेटल येतात. ग्रुप 1 आणि ग्रुप 2, अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. नॉन मेटल हे P ब्लॉकमध्ये येतात. तर आपलं उत्तर काय असेल? नॉन मेटल हे कुठं असतात? तर हे असतात P ब्लॉक एलिमेंटमध्ये असतात. नॉन मेटल हे नेहमी कुठं असतात? P मध्ये असतात. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 2. त्याच्यानंतर आपला आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? An element has its electronic configuration 282. Now answer the following questions. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. सो याचा ॲटॉमिक नंबर काय होईल? 2 + 8 + 2, हा होईल 12. आणि हा कोण असेल? तर हा आहे मॅग्नेशियम. आपल्याला 20 पर्यंतचे एलिमेंट नेहमी पाठ असतात, तर त्यामध्ये आपला 12 आहे मॅग्नेशियम. आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पहिलं काय आहे? व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ धिस एलिमेंट? हा पण आताच काढला, हा किती आहे? 12 आहे. आणि हा कुठला एलिमेंट आहे? मॅग्नेशियम. दुसरा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द ग्रुप ऑफ धिस एलिमेंट? आता 282 आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो ग्रुप नंबर किती असतो? 2 असतो. आपण आउटरमोस्ट 4 कंडिशन्स बघितल्या. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर अल्कली मेटल, 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर अल्कलाइन अर्थ मेटल, ग्रुप नंबर 2. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर याला म्हणतो हॅलोजन, ग्रुप नंबर 17. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर ग्रुप नंबर 18, याला म्हणतो आपण नोबेल गॅसेस, एक्सेप्शन हेलियम. तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सो त्याचा ग्रुप नंबर 2 आहे.
थर्ड क्वेश्चन, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. आता पिरियड्सच्या बाबतीत लक्षात ठेवताना एक सिम्पल बेसिक आपल्याला 20पर्यंतचेच लागतात. तर एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, पिरियड नंबर 1, पिरियड नंबर 2 आणि पिरियड नंबर 3. तर पिरियड नंबर 1मध्ये फक्त पहिले दोन एलिमेंट आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. त्यानंतर पुढचे अप टू 10 एलिमेंट्स आहेत ते आहेत पिरियड नंबर 2मध्ये. सो 3 पासून 10पर्यंत पहिले 2 एलिमेंट्स आहे ग्रुप पिरियड नंबर 1मध्ये, अप टू 10 पिरियड नंबर 2मध्ये, त्यानंतर अप टू 18 पिरियड नंबर 3मध्ये आहेत. सो 11 to 18 हे पिरियड नंबर 3मध्ये आहेत. फर्स्ट 2 एलिमेंट्स पिरियड 1, अप टू 10 पिरियड नंबर 2 आणि अप टू 18 पिरियड नंबर 3. आता आपला जो हा आहे एलिमेंट आहे ॲटॉमिक नंबर 12. हा 12 कुठं येईल, पिरियड 3मध्ये येईल. सो आपलं उत्तर काय याचं, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग, थर्ड पिरियड येईल. आणि क्वेश्चन डी, विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिझेंबल. रिझेंबल म्हणजे हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज. तर कुठल्या एलिमेंटसोबत याच्या प्रॉपर्टीज या सिमिलर असतील. ॲटॉमिक नंबर्स आर गिवन इन द ब्रॅकेट्स. आपल्याला ॲटॉमिक नंबर जर दिले नसते तरीही आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करता आला पाहिजे होताच. तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आता जर समजा केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कधी समान असतात, तर आपण मॉडर्न पिरियडिक टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं, एलिमेंट इन द सेम ग्रुप हॅज सेम प्रॉपर्टीज. तर ग्रुप समान पाहिजे आणि ग्रुप जर समान असेल तर त्यासाठी कंडिशन काय आहे, तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर नेहमी सिमिलर असेल तर प्रॉपर्टीज सिमिलर असतात. तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला काय पाहिजे, समान नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजे. सो आपल्या जो एलिमेंट आहे 282, आउटर मोस्टमध्ये किती आहेत, 2 आहेत. तर आता आपल्याला रिझेंबल करणारा एलिमेंट जर शोधायचा असेल, म्हणजे सिमिलर प्रॉपर्टीजवाला शोधायचा असेल, तर आपल्याला दुसरा एलिमेंट असाच शोधायचा आहे ज्याच्या आउटर मोस्टमध्ये 2 असतील. आणि आता यातला कुठला आहे बघू. आउटर मोस्टमध्ये आपल्याला 2 पाहिजेत. सो नायट्रोजन काय येईल याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर 7 आहे, सो 2 5 येईल. बेरिलियम 2 येईल. सो याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आले. सो याच्या प्रॉपर्टीज आणि आपल्या मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज समान आहेत. आपल्याला आपलं उत्तर मिळालं. आता आपण पुढचं क्रॉस व्हेरीफाय बघू किंवा अजून आहेत का बघू. आर्गॉन हा इनर्ट आहे किंवा नोबेल गॅस आहे आणि आपला मॅग्नेशियम काय नाही आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. पण हे 288 येईल. आउटर मोस्टमध्ये आहेत 8, त्यामुळं हा आपला समान नसणार आहे. आणि क्लोरीन 287 येईल. आउटर मोस्टमध्ये 7 आहे. सो याच्या प्रॉपर्टीज सिमिलर नाहीत. आपलं उत्तर कोण आहे, त्यामुळं बेरिलियम 4. आणि जर समजा याचं अजून जर उत्तर शोधायचं असतं तर कोण आलं असतं, 22, त्यानंतर 282, 2882 असं आलं असतं. हा आपला आहे मॅग्नेशियम, हा आहे बेरिलियम. या दोघांच्या प्रॉपर्टीज समान आहेत. आणि प्लस आपला हा एक आला असता, हा आहे 20, हा कोण आहे, कॅल्शियम. आणि हे पण जर समजा ऑप्शनमध्ये यांनी दिलं असतं तर हे पण उत्तर आलं असतं. या तिघांच्या प्रॉपर्टीज समान आहेत. रिझन, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये सिमिलर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, सो त्याच्या प्रॉपर्टीज समान असतात. तर हा जरा क्वेश्चन नंबर 3. हा बघू आता क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर हा आपला आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम गिवन ॲटॉमिक नंबर्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन. आता यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करण्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त इथं सांगतो, इथं लिहित नाही, फक्त सांगतो. आणि जो क्वेश्चन दिला आहे त्याचं ॲन्सर बघू. तर आता बघू आपण पहिलं लिथियम ॲटॉमिक नंबर 3. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 2 1. त्यानंतर Si ॲटॉमिक नंबर 14. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 8 4. त्यानंतर हेलियम ॲटॉमिक नंबर 2. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. त्यानंतर Na ॲटॉमिक नंबर 11. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 8 1. आणि त्यानंतर फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 8 5.
आता विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू पिरियड 3. आत्ताच आपण काय सांगितलं होतं, पिरियड 3. पिरियड 3 म्हणजे काय असतं, पिरियड 1मध्ये पहिले 2 आहेत हायड्रोजन हिलियम. पिरियड 2मध्ये कोण आहे, अप टू 10 न्यूऑनपर्यंतचे म्हणजे 3 to 10. आणि पिरियड 3मध्ये कोण आहे, तर अप टू 18 म्हणजे 11 to 18 मध्ये आहेत पिरियड 3. आपल्याला काय सांगितलं, पिरियड 3मध्ये कोण आहे, तर आपल्याला काय बघायचं आहे, मग 11 to 18 ॲटॉमिक नंबर असलेले एलिमेंट्स बघायचे आहेत. सो कोण आहेत ते, लिथियम आहे का, नाही आहे. सिलिकॉन आहे का, तर आहे. सो हा आला आपला पहिला. हेलियम नाही. Na आहे. सो आपला दुसरा आला. आणि त्यानंतर हा तिसरा आला, फॉस्फरस. सो याचं उत्तर काय आहे, सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस हे याचे उत्तर झाले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिला आहे H हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. नायट्रोजन, ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 5. त्यानंतर कॅल्शियम, ॲटॉमिक नंबर 20, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 8, 2. त्यानंतर सल्फर, ॲटॉमिक नंबर 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 6. बेरिलियम, ॲटॉमिक नंबर 4, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 2. त्यानंतर अर्गॉन, ॲटॉमिक नंबर 18, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 8. आता क्वेश्चन काय आहे, विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू सेकंड ग्रुप. ग्रुपच्या विषयी आपण काय बघितलं, 4 ग्रुप विषय आपण बघितलं. आउटरमोस्ट 1, आउटरमोस्ट 2, आउटरमोस्ट 7 आणि 8. आउटरमोस्ट 1 असेल तर ग्रुप 1 अल्कली मेटल. आउटरमोस्टमध्ये 2 असेल तर ग्रुप 2 अल्कलाईन अर्थ मेटल. आउटरमोस्टमध्ये 7 असतील तर हॅलोजन ग्रुप 17. आउटरमोस्टमध्ये 8 असतील तर नोबेल गॅसेस ग्रुप नंबर 18. क्वेश्चन काय आहे आपला, विच ऑफ दिस बिलॉंग टू सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुपसाठी कंडिशन काय आहे, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे आहेत. तर आता कोणाच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर याचं उत्तर काय आहे आपलं, कोणाच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर बेरिलियम 2, 2. आणि त्यानंतर कॅल्शियम 2, 8, 8, 2. हे 2 एलिमेंट्स आहेत जे आपले ग्रुप 2 मधले आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन N7. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2, 5. त्यानंतर C कार्बन, ॲटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 4. त्यानंतर O8 ऑक्सिजन, ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 6. त्यानंतर बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 3. त्यानंतर Al, ॲटॉमिक नंबर 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 3. क्वेश्चन काय आहे, विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अमंग दीज. इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे आपल्याला आणि तो पण मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. पहिलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे कोण, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अशा 2 गोष्टी असतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे असे एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉन देतात दुसऱ्यांना, म्हणजे जे स्वतःच्या आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात, ते असतात इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असतं, मेटल्स असतात. आणि स्वतःची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी जे दुसऱ्यांकडून इलेक्ट्रॉन्स घेतात त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतं, नॉन मेटल. आता आपल्याला कोण पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. म्हणजे काय पाहिजे आपल्याला, जे इलेक्ट्रॉन घेतील दुसऱ्यांकडून. आणि त्यात पण काय पाहिजे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे आपलं, तर यामध्ये आपलं आहे एक तर पहिले यातले इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहेत, म्हणजे आपण असे एलिमेंट बघू जे इलेक्ट्रॉन घेतील. नायट्रोजन 2, 5, याला 3 कमी पडत आहेत. सो हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कार्बन 2, 4 आहे, तर हा 4 देऊ पण शकतो घेऊ पण शकतो, त्यामुळं कार्बन हा मेटॉलॉइडच्या प्रॉपर्टीज दाखवतो. त्यानंतर ऑक्सिजन हा 2, 6 आहे, सो हा ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन कमी पडतात, सो हा पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यानंतर बोरॉन 2, 3. आता बोरॉनला 3 आहेत, सो बोरॉन 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतो, 5 इलेक्ट्रॉन घेणार नाही, तर बोरॉन 3 इलेक्ट्रॉन देईल. त्यामुळे हा बोरॉन इलेक्ट्रॉन देतो, सो हा बोरॉन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. आणि ॲल्युमिनियम 2, 8, 3, ॲल्युमिनियम पण 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देईल, त्यामुळे हा पण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. सो आपल्याला 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह मिळाले, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. आता आपल्याला काय विचारले, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह.
तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन आहे. सो याचं उत्तर काय? ऑक्सिजन उत्तर आहे याचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे? तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. Be2 त्यानंतर कार्बन 6 ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4. त्यानंतर ऑक्सिजन 8 सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 6. त्यानंतर बोरॉन 5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 3. ॲल्युमिनियम 2 8 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल ॲटॉमिक नंबर 13 आहे. आणि काय विचारलं आहे? विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह विचारलं. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे कोण? तर असे एलिमेंट जे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात. आपण बघू की यातले पॉझिटिव्ह आहेत कोण कोण. पहिल्यांदा ते तर बघू. तर बेरिलियम आहे 2 2. सो हा दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देईल, तो हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन कमी पडतात, 2 6 आहे, त्यामुळं हा इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, हा इलेक्ट्रॉन घेतो. त्यानंतर बोरॉन 2 3. सो हा 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देऊ शकतो, 5 घेण्यापेक्षा 3 देईल. सो हा पण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. आणि Al हा पण 2 8 3 आहे. सो हा पण 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देईल, हा पण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला काय पाहिजे? मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पाहिजे. तर मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे? तर ॲल्युमिनियम आहे, ॲटॉमिक नंबर 13. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे? आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. Na ॲटॉमिक नंबर 11 सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. त्यानंतर P आहे फॉस्फरस 15 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 8 5. त्यानंतर क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7. त्यानंतर सिलिकॉन ॲटॉमिक नंबर 14 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 4. त्यानंतर Mg ॲटॉमिक नंबर 12 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 2. क्वेश्चन काय? विच ऑफ दीज हॅज द लार्जेस्ट ॲटम्स. आपल्याला काय पाहिजे? लार्जेस्ट ॲटम्स पाहिजे. लार्जेस्ट ॲटम म्हणजे कोण असतं? तर ज्याचे ॲटॉमिक रेडियस मोठी ते मोठे. आता ॲटॉमिक रेडियसमध्ये काय लक्षात ठेवायचं? तर इथं 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर पहिलं लार्ज कोण असेल? तर ज्या एलिमेंटमध्ये नंबर ऑफ ऑर्बिट्स मोठे असतील तर ते एलिमेंट्स लार्ज असतात. नंबर ऑफ ऑर्बिट्स, जर समजा एका एलिमेंटमध्ये 2 ऑर्बिट आहेत आणि एका एलिमेंटमध्ये 3 आहेत तर 3 ऑर्बिट असलेला एलिमेंट मोठा असतो. आता दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची? तर जेव्हा समान नंबर ऑफ ऑर्बिट्स असतील, म्हणजे समजा 2 एलिमेंट्स आहेत आणि त्यांच्या नंबर ऑफ ऑर्बिट्स समान आहेत. जर नंबर ऑफ ऑर्बिट्स समान असतील तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जशी वाढेल तसा ॲटम छोटा होत जातो. जर समजा आपण 2 8 1 असं म्हटलं आणि 2 8 7 असं म्हटलं, इथं दोन्ही एलिमेंटमध्ये 3 ऑर्बिट आहेत, तर यामध्ये मोठा कोण असेल? तर जर आपण काय म्हटलं की जसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तसा ॲटम लहान होत जातो. सो 7 म्हणजे खूप नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत गेले, त्यामुळे हा लहान होत गेला आहे. सो यातला मोठा कोण असेल? 2 8 1 असेल. सो हे आपल्या 2 कंडिशन्स लक्षात ठेवायच्यात. पहिली काय? नंबर ऑफ ऑर्बिट्स जर जास्त असतील तर तो ॲटम मोठा असतो. दुसरी कंडिशन काय? नंबर ऑफ ऑर्बिट्स जर समान असतील तर जर इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर तो एलिमेंट छोटा होतो. सो इथं जर आपण बघितलं तर हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स आहेत, 11 15 17 14 आणि 12. हे सगळेच्या सगळे पिरियड 3 मध्ये आहेत. सगळ्या एलिमेंटच्या ऑर्बिटमध्ये कॉन्फिगरेशनमध्ये 3 ऑर्बिट आहेत. सो आता आपल्याला काय पाहिजे? लार्जेस्ट पाहिजे. लार्जेस्टसाठी आपली कंडिशन काय आहे? तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो मोठा. सो कमीत कमी किती होऊ शकतं? 1 होऊ शकतं. सो 2 8 1 हा सगळ्यात मोठा होईल आपला. तर कोण असेल लार्जेस्ट ॲटम? तर Na 11. ठीक आहे. पुन्हा 2 कंडिशन लक्षात ठेवायचा. एक तर पहिली कंडिशन ही की नंबर ऑफ ऑर्बिट्स जर मोठे असतील, जास्त असतील तर तो ॲटम मोठा. सेकंड कंडिशन काय आहे की जर नंबर ऑफ ऑर्बिट्स समान असतील तर ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स तो मोठा असतो. सो हे झालं आपलं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे?
तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. पहिलं काय आहे, के फॉर पोटॅशियम, ॲटॉमिक नंबर 19, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. त्यानंतर पुढचं आहे लिथियम 3, हे काय आहे 21. त्यानंतर पुढचं काय आहे Na म्हणजे सोडियम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. आणि त्यानंतर बेरिलियम 22, ॲटॉमिक नंबर 4, सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 22. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ दीज ॲटम हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. आता आपल्याला पुन्हा काय बघायचं आहे, स्मॉलेस्ट बघायचं आहे. स्मॉलेस्टसाठी पुन्हा आपण काय बघणार, 2 कंडिशन बघणार. पहिलं, नंबर ऑफ ऑर्बिट्स जर कमी असतील तर तो स्मॉलेस्ट, आणि दुसरं काय, जर नंबर ऑफ ऑर्बिट्स समान असतील तर दुसरी कंडिशन येईल आपली. आता पहिलं तर के ऑर्बिट आहेत किती 2881, सो याला 4 ऑर्बिट आहेत, सो हा तर आपला स्मॉलेस्ट नाही आहे, कारण लिथियमला फक्त 2 ऑर्बिट आहेत, सोडियमला 3 आहेत आणि बेरिलियमला 2 ऑर्बिट आहेत. सो ह्या 2 ऑर्बिटमधलंच एक उत्तर आपलं असणार आहे. सो एक तर आपलं उत्तर लिथियम येईल किंवा बेरिलियम येईल. आता आपले नंबर ऑफ ऑर्बिट समान आहेत, सो आपलं दुसरी कंडिशन आता अप्लाय होईल. आपली दुसरी कंडिशन काय आहे की नंबर ऑफ ऑर्बिट जर समान असतील तर ज्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स तो मोठा. आपल्याला काय पाहिजे, स्मॉल पाहिजे, मोठा नाही पाहिजे. सो आपल्याला काय पाहिजे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असलेले पाहिजे. आता कारण आपल्याला स्मॉल हवा आहे, स्मॉल हवा आहे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त पाहिजे. तर कोणाचे आहेत, लिथियमचे आहे की बेरिलियमचे आहे. लिथियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि बेरिलियमच्या 2 आहेत. सो आपलं उत्तर काय येईल, तर बेरिलियम उत्तर येईल. बेरिलियमची ॲटॉमिक रेडियस मोठी आहे लिथियमपेक्षा, कारण बेरिलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. बेरिलियमची ॲटॉमिक रेडियस त्यामुळे लहान होते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, आपण पुन्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. Al ॲल्युमिनियम, ॲटॉमिक नंबर 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 283. सिलिकॉन, ॲटॉमिक नंबर 14, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 284. Na सोडियम, ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. Mg मॅग्नेशियम, ॲटॉमिक नंबर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. सल्फर 16, ॲटॉमिक नंबर 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 286. क्वेश्चन काय, विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचे हायेस्ट असतात, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलची एक प्रॉपर्टी आहे, ती काय आहे, तर आपण कुठल्याही पिरियडमध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर हे कमी होत जातात. मेटॅलिक कॅरेक्टर हे सगळ्यात जास्त कुठं आहेत, लेफ्ट साईडला आहेत, आणि सगळ्यात कमी कुठं आहेत, राईट साईडला आहेत. सो लेफ्ट साईडला सगळ्यात जास्त मेटॅलिक कॅरेक्टर आहेत. सो लेफ्ट साईडला कोण आहे, अल्कली मेटल ग्रुप 1, त्यानंतर ग्रुप 2. तर आपल्याला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टरसाठी आपल्याला कुठला एलिमेंट शोधायचा आहे, ग्रुप 1 नसेल तर ग्रुप 2 मधला शोधायचा आहे. तर आता आपण बघू ग्रुप 1 मधला एलिमेंट इथं आहे का. ग्रुप 1चे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. सो कोणाचे आहे, 11चे आहे 281. सो हा आहे ग्रुप 1, आणि त्यामुळं हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर कोण आहे, Na. ग्रुप 1 मधले हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर आहेत, त्याच्यानंतर ग्रुप 2 मध्ये कमी होतात, आणि त्याच्यानंतर ग्रुप 3 मध्ये अजून कमी होतात. सो जर आपल्याला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर बघायचं असेल तर आपल्याला कुठं जायचं, जास्तीत जास्त लेफ्टकडे जायचं आहे पिरियॉडिक टेबलच्या, आणि जास्तीत जास्त लेफ्टला कोण आहे, ग्रुप 1. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, Na. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, तर आपण बघू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कार्बन 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-4. लिथियम 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-1. त्यानंतर फ्लोरीन 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-7. त्यानंतर नायट्रोजन 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-5. त्यानंतर ऑक्सिजन 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-6. क्वेश्चन काय, विच ऑफ द अबव एलिमेंट हॅज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर विचारलेलं आहे. जर हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्टला असतील तर हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कुठं असतील, मॅक्झिमम राईटला. जेवढं आपण राईटकडे जाऊ तेवढे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हायर असतात. सो आपल्याला काय बघायचं आहे,
तर मॅक्झिमम राईट साईडकडे असलेला एलिमेंट बघायचा आहे. म्हणजे मॅक्झिमम राईट साईड म्हणजे काय होईल, तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे. तर किती असू शकतात, 7 असू शकतात. तर आपल्याला कोण आहे, हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये समजा 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर, आणि तो कोण आहे, तर तो आहे फ्लोरीन. आणि फ्लोरीनची एक अजून एक खासियत म्हणजे फ्लोरीन हा संपूर्ण पिरियॉडिक टेबलमधला हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे, हायेस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. तर हे आपलं झालं फ्लोरीन, याचं उत्तर येतं आहे. आता आपण पुन्हा एकदा फक्त याची उत्तरच बघू, फक्त उत्तर बघू आता, की यातले पहिल्यामध्ये काय क्वेश्चन आहे की हे एलिमेंट्स दिले आहेत, अँड विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू पिरियड 3. पिरियड 3 काय असतं, पिरियड 3 असतं फ्रॉम 11 to 18. 11 to 18 मधले कोण कोण आहे, तर इथं आहे सिलिकॉन 14, सोडियम 11 आणि फॉस्फरस 15. तर हे आपलं उत्तर झालं. सेकंड क्वेश्चन काय होता की विच ऑफ दीज एलिमेंट बिलॉंग टू सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप आहे, सेकंड पिरियड नाही. सेकंड ग्रुपची काय असते स्पेशालिटी, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे आहेत. सो याच्या आउटर कुठले एलिमेंट्स आहेत ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 आहेत, म्हणजे 2-2 किंवा 2-8-2 किंवा 2-8-8-2 असे. तर 2-2 वाला 4 इथं आहे आणि 2-8-8-2 20 वाला कॅल्शियम आहे. सो हे 2 ग्रुप 2 मधले आहे. क्वेश्चन पुढचा काय आहे की विच ऑफ दीज विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय असतं, असे एलिमेंटचे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडून घेतील. निगेटिव्ह म्हणजे घेणारे, पॉझिटिव्ह म्हणजे देणारे. सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारे. सो इलेक्ट्रॉन घेणारे कोण आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला काय विचारलं की मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह विचारलं आहे. तर मोस्ट इथं जे दिलेले आहेत त्यापैकी मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, तर आहे ऑक्सिजन. संपूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, डी मध्ये काय आहे की विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असतं, तर इलेक्ट्रॉन देणारे. आणि हे जे एलिमेंट आहे त्यामध्ये मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे, ॲल्युमिनियम आहे. त्यानंतर पुढचं काय आहे की विच ऑफ दीज हॅज लार्जेस्ट ॲटम. लार्जेस्ट ॲटमच्या बाबतीत आपण 2 कंडिशन बघितल्या. काय होतं की पहिलं, नंबर ऑफ ऑर्बिट्स जर जास्त असतील तर लार्जेस्ट तो असतो. दुसरं काय असतं, जर समान असतील तर ज्याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी तो मोठा, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त तो लहान. सो आपल्याला काय पाहिजे, लार्ज पाहिजे. लार्ज पाहिजे तर आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या कमी पाहिजे. सो कोण आहे, Na. त्यामुळं Na आपला लार्जेस्ट आहे या पिरियड 3 मध्ये किंवा इथं जेवढे एलिमेंट दिले त्यामध्ये. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय, विच ऑफ दीज एलिमेंट हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस पुन्हा 2 कंडिशन आपल्या काय, नंबर ऑफ ऑर्बिट जर कमी असतील तर तो स्मॉलेस्ट, आणि जर नंबर ऑफ ऑर्बिट समान असतील तर स्मॉलेस्टसाठी काय कंडिशन, आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त पाहिजे. सो 2 एलिमेंट आहेत ज्याच्यामध्ये फक्त 2 ऑर्बिट आहेत, ते म्हणजे लिथियम 3 आणि बेरिलियम 4. हे L कॅपिटल पाहिजे. तर आणि आता यामध्ये आपल्याला काय पाहिजे, स्मॉलेस्ट पाहिजे. स्मॉलेस्टसाठी कंडिशन काय, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त पाहिजे. सो लिथियमची आहे आउटरमोस्टमध्ये 1, बेरिलियमची आहे आउटरमोस्टमध्ये 2. सो आपला लार्ज कोण होईल, कमीवाला. सो लिथियम लार्ज होईल, बेरिलियम स्मॉल होईल. आपल्याला स्मॉल पाहिजे, सो उत्तर आपलं बेरिलियम होईल. त्यानंतर पुढं काय आहे की हे जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. पिरियॉडिक टेबलची प्रॉपर्टी काय, मेटॅलिक प्रॉपर्टीज या लेफ्ट टू राईट कमी होत जातात. सो आपले हायेस्ट मेटॅलिक प्रॉपर्टीज कुठं असतील, लेफ्टला कोण आहे, ग्रुप 1 आहे. सो आपला ग्रुप 1 मधला जर एलिमेंट असेल तर ते आपलं उत्तर आहे, नसेल तर आपल्याला ग्रुप 2 मधला बघावं लागेल. पण इथं आपल्याला ग्रुप 1 मधला Na दिलेला आहे. सो आपला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर कोण आहे, Na. आणि त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय, हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पुन्हा आपली तीच प्रॉपर्टी की जर आपण लेफ्ट टू राईट गेलं तर मेटॅलिक प्रॉपर्टीज कमी होत जातात, म्हणजे नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज वाढत जातात. सगळ्यात जास्त नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज कुठं असतील, राईट साईड ऑफ द पिरियॉडिक टेबल. मग राईटमध्ये कोण आहे, तर आपल्याला हा येतो आपल्याला फ्लोरीन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. आणि संपूर्ण पिरियॉडिक टेबलमध्येच हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा किंवा त्यामुळं मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल हे 3ही फ्लोरीन आहे. फ्लोरीन हा मोस्ट नॉन मेटॅलिक आहे, त्यानंतर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि मोस्ट रिॲक्टिव्ह आहे. तर ह्या 3ही प्रॉपर्टीज या फ्लोरीनच्या आहेत. त्याच्यानंतर
पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलं आहे, राईट द नेम्स अँड द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. आपल्याला डिस्क्रिप्शन दिले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, नेम अँड सिम्बॉल ऑफ एलिमेंट लिहायचा आहे. पहिला क्वेश्चन काय आहे, द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. स्मॉलेस्ट साईजच्या बाबतीत आपण काय बघितलं, दोन प्रॉपर्टी बघितल्या. नंबर ऑफ ऑर्बिट्स कमी असतील तर ते स्मॉलेस्ट साईजच असते. सो स्मॉलेस्ट साईज कोण आहे, तर नंबर ऑफ ऑर्बिट 1 असेल तर, आणि त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात, 2. सो 1 आणि 2 हे दोनच एलिमेंट. आता यामध्ये पुन्हा आपण काय बघणार आहे, स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट कोण असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असेल ते स्मॉलेस्ट असेल. त्यामुळे याचं उत्तर काय, हेलियम. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 आहेत म्हणून. आणि सिम्बॉल काय, He. त्यानंतर पुढचं काय आहे, ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास कशाचं मास असतं, न्यूक्लियसचं. न्यूक्लियसमध्ये ज्याचं कमी मास, कमी कोणाचं असू शकतं, तर 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन. सो हायड्रोजनचं असू शकतं. सो हे याचं उत्तर काय येईल, हायड्रोजन. सिम्बॉल कॅपिटल H. त्यानंतर मोस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. मोस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कोण आहे, तर फ्लोरीन. फ्लोरीनच्या बाबतीत 3 कंडिशन आहेत. फ्लोरीन कॅपिटल F. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. त्यानंतर पुढचा, नोबेल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. आपण पहिल्या 20मध्ये आपल्याला 3 नोबेल गॅस भेटतात, हेलियम, न्यूऑन आणि आर्गॉन. आता यामध्ये कोण स्मॉलेस्ट असेल, तर आपली पहिली कंडिशन काय, नंबर ऑफ ऑर्बिट्स कमी असतील तर तो स्मॉलेस्ट. हेलियम 28, हेलियम 2 आहे, न्यूऑन 28 आहे आणि आर्गॉन 288 आहे. हेलियममध्ये फक्त 1 ऑर्बिट आहे, त्यामुळे स्मॉलेस्ट कोण झालं, हेलियम. सो आपलं उत्तर काय, हेलियम. सिम्बॉल कॅपिटल H स्मॉल E. त्याच्यानंतर पुढचं काय, मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. हे आपण बघितलं की फ्लोरीन. फ्लोरीनच्या 3 गोष्टी आहेत. फ्लोरीन काय काय आहे, मोस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्यानंतर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 5. आणि त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 8 आहे. चॅप्टर नंबर 2 मध्ये भरपूर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. तर जवळपास संपूर्ण चॅप्टर हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवरच आहे, त्यामुळे हा जरा महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर यामध्ये आता काय आहे, राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. पहिला क्वेश्चन काय, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन्स इन द शेल KLM. जर 3 ऑर्बिट असतील तर कुठले असतात ते, 11 to 18. आणि हे कुठले असतात, मग हे थर्ड पिरियड असतात. सो ह्याचं उत्तर काय येईल, थर्ड पिरियड येईल. तर पिरियड कुठला पिरियड आहे, तर 3 ऑर्बिट असलेला पिरियड कुठला असतो, थर्ड पिरियड असतो. सो याचं उत्तर काय येईल, थर्ड पिरियड. त्यानंतर ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. व्हॅलेन्सी 0 म्हणजे कोण असतं, त्याला आपण म्हणतो नोबेल गॅस. कुठं असतो, ग्रुप 18. सो याचं उत्तर येईल ग्रुप 18. आपण 4 ग्रुप बघितले. ग्रुप 1 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन 1, नाव काय, अल्कली मेटल. ग्रुप 2 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2, नाव काय, अल्कलाइन अर्थ मेटल. त्यानंतर ग्रुप 17 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7, नाव काय, हॅलोजन. आणि त्यानंतर ग्रुप 18 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8, फक्त हेलियमचं एक्सेप्शन आणि याला काय म्हणतो, नोबेल गॅसेस. त्यानंतर पुढं काय आहे, थर्ड क्वेश्चन काय आहे, द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. व्हॅलेन्सी जर 1 असेल तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकतर 1 इलेक्ट्रॉन असला पाहिजे किंवा 7 असले पाहिजेत. आता त्यामध्ये काय असेल, तर नॉन मेटल पाहिजे आहेत आपल्याला. जर मेटल पाहिजे असेल तर 281, नॉन मेटल पाहिजे असेल तर 287. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत, 7. सो आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 असतील तर आपण त्याला काय म्हणतो, हॅलोजन फॅमिली म्हणतो. ग्रुप नंबर 17. सो जर फॅमिली ऑफ नॉन मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1, हॅलोजन. आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन सेम आहे, फक्त फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1, तर ते काय आहे, अल्कली मेटल आहे. 281 त्याला काय म्हणतो आपण, अल्कली मेटल, ग्रुप नंबर 1. फक्त इथं हेच बघायचं आहे,
नॉन मेटलची व्हॅलन्सी 1 असेल तर ते हॅलोजन आहेत, मेटलची व्हॅलन्सी 1 असेल तर ते अल्कली मेटल आहेत. त्यानंतर पुढं काय, फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. मेटल जर व्हॅलन्सी 2 असेल याचा अर्थ मेटल इलेक्ट्रॉन देणारे आहेत. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप 2. नाव काय त्या ग्रुपचं, अल्कलाइन अर्थ मेटल. सो आपलं हे उत्तर काय झालं, फॅमिली कुठली आहे, अल्कलाइन अर्थ मेटल किंवा ग्रुप 2. त्याच्यानंतर पुढं काय आहे, मेटलॉइड्स इन सेकंड अँड थर्ड पिरियड सांगितलं आहे. सो सेकंड पिरियड कुठून होतो 3 to 10 आणि थर्ड पिरियड कुठून होतो 11 to 18. यातले मेटलॉइड्स तर पहिल्यामध्ये कोण आहे, बोरॉन आहे. त्यानंतर पुढं कोण आहे, 11 to 18 मध्ये कोण आहे, तर आहे तो आहे कार्बन आहे. 11 to 18 मध्ये कोण आहे, त्याच्यानंतर पुढं 11 to 18 मध्ये कोण आहे, तर तो आहे सिलिकॉन. त्यानंतर पुढं कोण आहे, क्वेश्चन नंबर जी काय आहे, नॉन मेटल इन थर्ड पिरियडमधले नॉन मेटल. थर्ड पिरियड कुठून ते कुठंपर्यंत असतो 11 to 18. आता यातले नॉन मेटल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन घेणारे. इलेक्ट्रॉन घेण्यासाठी कंडिशन काय असेल की तर 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. म्हणजे 8 होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी यांना 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन कमी असले पाहिजे. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 किंवा 6 किंवा जर 7 असतील तर हे नॉन मेटल्स होतील. म्हणजे हा 3 इलेक्ट्रॉन घेईल 8 होतील, हा 2 घेईल आणि 8 होतील, हा 1 घेईल आणि हा 8 होईल. म्हणजे हे कोण झाले ॲटॉमिक नंबर. आता हे कुठले पाहिजे, थर्ड पिरियड. सो हे 285 286 आणि 287 होईल. सो हे कोण होईल, ॲटॉमिक नंबर 15 16 आणि 17 होईल. कोण कोण आहे मग हे, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन आहे. आणि त्यानंतर पुढं काय आहे, 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. 2 एलिमेंट्स पाहिजे ज्यांना त्यांची व्हॅलन्सी किती पाहिजे, 4 पाहिजे. तर 4 व्हॅलन्सी पाहिजे असण्यासाठी आउटर मोस्टमध्ये किती असले पाहिजेत, 4 असले पाहिजेत. सो ते काय होतील, 2 4 1 होईल, 2 4 2 8 4 होईल, 2 8 8 4 हा पण होईल. तर आपण यातले 2 सांगूया ना. 2 कोण आहेत, 2 4 म्हणजे हा कोण होईल, ॲटॉमिक नंबर 6 होईल आणि हा काय होईल, कार्बन होईल. त्याच्यानंतर 2 8 4 ॲटॉमिक नंबर 14 होईल, हा काय होईल, सिलिकॉन होईल. सो हा झाला 2 8 4 आणि 2 4 असे 2 एलिमेंट झाले, ह्यांची व्हॅलन्सी 4 आहे. सो हे कोण झाले, कार्बन आणि सिलिकॉन झाले. सो पुन्हा एकदा आपण यांची फक्त उत्तरं बघू. फक्त उत्तरं जर बघायची झाली तर काय झालं, पहिला क्वेश्चन, पिरियड विथ इलेक्ट्रॉन इन द शेल KLM म्हणजे 3 ऑर्बिट आहेत. तर 3 ऑर्बिटवाले कुठला पिरियड असतो, थर्ड पिरियड असतो. त्यानंतर ग्रुप विथ व्हॅलन्सी 0, आपण काय म्हणतो त्याला, नोबेल गॅसेस. ग्रुप नंबर किती आहे, 18. त्यानंतर फॅमिली ऑफ नॉन मेटल हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. फॅमिली ऑफ नॉन मेटल ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे ती काय असते, हॅलोजन. आणि फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलन्सी 1 काय असते, अल्कली मेटल असते. त्यानंतर फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलन्सी 2, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स काय म्हणतो आपण, अल्कलाइन अर्थ मेटल. आणि यांचा ग्रुप नंबर किती आहे, 2. सो याचं काय होईल, ग्रुप 2 होईल. त्यानंतर मेटलॉइड इन सेकंड अँड थर्ड पिरियड कोण आहे, सेकंड पिरियडमध्ये आहे बोरॉन आहे. आणि थर्ड पिरियडमध्ये कोण आहे, सिलिकॉन आहे. मेटलॉइड म्हणजे काय असतं, असे एलिमेंट्स जे मेटल आणि नॉन मेटल दोन्हींचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. तर कोण आहे, बोरॉन आहे, सिलिकॉन आहे. त्यानंतर कोण आहे, नॉन मेटल इन थर्ड पिरियड कुठून कुठं आहे, 11 to 18. 11 to 18 मध्ये काय काय आहे, तर 11 to 18 मध्ये आहे नॉन मेटल पाहिजेत. आता नॉन मेटल म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारे. सो ते किती आहे, 2 8 5 पासून पुढचे म्हणजे 15 16 आणि 17. जर मेटल सांगितले असते तर ते किती आले असते, 11 12 13 आले असते. 14 आहे मेटलॉइड, 15 16 17 नॉन मेटल आहे. सो आपल्याला 15 16 17ची नावं लिहायची आहेत. कोण कोण आहेत, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. त्यानंतर 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 4, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये
4 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. सो 2 4 आणि 2 8 4 होईल. हे कोण होईल? तर हे होईल कार्बन आणि सिलिकॉन. तर हे झाले चॅप्टर 2 मधले ऑब्जेक्टिव्स.